माझे सर्व समाज बांधवांना अपील आहे की 2024च्या निवडणुकीत तुम्ही त्याच उमेदवाराला एक गठ्ठा मतं द्या जो केंद्रातल्या मोदी सरकारला हरवू शकेल. भले तो उमेदवार आपल्या समाजाचा असेल अथवा नसेल, पण तो जर मोदी आणि भाजपाच्या विरुद्ध निवडून येणार असेल तर सर्वांनी त्यालाच मतदान करा. मोदींना हरवण्याची आपल्याला ही शेवटची संधी आहे, हे लक्षात घ्या. नमस्कार मित्रांनो, मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत 2047 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एक गठ्ठा मतदान या गंभीर विषयावरच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. एक गठ्ठा मतदानाला उत्तर व्होट समर्पणानं. तर मित्रांनो, मी सुरुवातीला उल्लेख केलेलं विधान आहे मौलाना सज्जाद नोमानी यांचं. हे महोदय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ता आहेत. अफगाणिस्तानमधील तालिबानचं राज्य आल्यावर त्यांना प्रचंड आनंद झाला होता आणि नुकतीच इस्रायलच्या सैन्यानं हमास या अतिरेकी संघटनेचा प्रमुख याह्या सिन्वरची हत्या केल्यावर त्यांना प्रचंड दुःख झालं होतं. थोडक्यात मौलाना सज्जाद नोमानी अतिरेक्यांचे पाठीराखे आहेत आणि अतिरेकी मानसिकतेचे आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यात येऊन महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समुदायाला उद्देशून हा वरचा आदेश दिलेला होता. महाराष्ट्रातल्या सर्व मशिदीतले इमाम मौलवी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात असेच फतवे काढले होते आणि त्याप्रमाणे अल्पसंख्य समाजातील सर्व मतदारांनी मोदींना हरवण्यासाठी इंडिया आघाडीला एक गठ्ठा मतदान केलं होतं. या प्रकाराला एक गठ्ठा मतदान म्हणण्याचं, त्याची चर्चा करण्याचं कारण असं, मित्रांनो, लोकशाहीत प्रत्येकानं मतदान करताना स्वतःच्या विचारानं मतदान करणं अपेक्षित आहे. मोदींना हरवण्याची सर्व आवाहनं मजहब खतरे में आहे हे कारण सांगून केली गेली आणि मग एक गठ्ठा पद्धत अंमलात आणली गेली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या 14 लोकसभा मतदारसंघात या प्रकारच्या एक गठ्ठा मतदानामुळं एनडीएला पराभव पत्करावा लागला आहे, ही वस्तुस्थिती आता आपल्यासमोर आली आहे. विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर 38 विधानसभा क्षेत्रात अल्पसंख्य समाजाचे 20% जास्त मतदार आहेत. जर महाराष्ट्रात तिरंगी लढती झाल्या तर आणखी काही मतदारसंघात अल्पसंख्याकांचं एक गठ्ठा मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतं. त्यामुळंच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत एक गठ्ठा मतदान हा मुद्दा चर्चेला आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच प्रकारच्या मुद्द्यावर नुकतीच चिंता व्यक्त केलेली आहे. फडणवीस यांचा यूट्यूबवर उपलब्ध असलेला व्हिडिओ आता तुम्ही प्रत्यक्ष ऐका. निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला. वोट जिहाद काय अर्थ आहे वोट जिहादचा? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो. धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय. मित्रांनो, भारतातल्या कट्टरपंथीयांचा गजवा ए हिंद म्हणजेच भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा अजेंडा किंवा मिशन आता उघडपणे सुरू झालेला दिसतोय. देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये सर्व दिशांना अल्पसंख्याकांची वस्ती वाढवून त्या भागातील हिंदूंना पळवून लावण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत. मित्रांनो, झारखंडची विधानसभा निवडणूक पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच घेतली जात आहे. गेली 5 वर्ष झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचं सरकार कार्यरत आहे.
काँग्रेसनं नेहरू गांधी घराण्याची सत्ता टिकवण्यासाठी कट्टरपंथी अल्पसंख्य नेत्यांच्या चरणी गेले अनेक वर्षांपासून जी शरणागती पत्करलेली आहे त्याचे दृश्य परिणाम गेल्या 5 वर्षात झारखंडमध्ये बघायला मिळतात. झारखंडमधील संथाल परगणा हा भाग बांगलादेश सीमेनजीकचा भाग आहे. गेल्या 5 वर्षात बांगलादेशातून अवैध घुसखोरी तिथं जोरात सुरू आहे. संथाल हा हिंदू आदिवासी बहुल भाग आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्या भागातील हिंदू आदिवासींची जनसंख्या 44% 28% आली आहे. या आदिवासींच्या परंपरागत प्रथेनुसार त्यांच्या मुलींशी लग्न करणाऱ्या व्यक्तींना घरजावई करून मिळकतीत मालकी दिली जाते. या प्रथेचा गैरफायदा घेऊन बांगलादेशातून अवैधरित्या झारखंडमध्ये घुसलेले मुस्लिम तरुण आदिवासी मुलींबरोबर लग्न करून त्या भागात स्थायिक होत आहेत. त्यामुळं त्या भागातील मुस्लिम लोकसंख्येत प्रचंड वाढ होऊन ती 40% गेली. याबाबत हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात अनेक अर्ज दाखल झालेले असून हायकोर्टाने या विषयावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. झारखंडमधल्या या गंभीर परिस्थितीवरचा हा न्यूज रिपोर्ट तुम्ही प्रत्यक्ष पहा. झारखंड में आदिवासियों की संख्या घट रही है और बांग्लादेश से आए घुसपैठियों की जनसंख्या लगातार बढ़ती जा रही है. दरअसल एक PIL दाखिल की गई थी जिसको लेकर के अब हाईकोर्ट ने राज्य सरकार को ये कहा है कि आप जल्दी से जल्दी पता लगाइए कि कितने घुसपैठी आए हैं और उनको फिर डिपोर्ट वापस किया जाए. देखिए, ये कहा जा रहा है कि वहाँ पर जो आदिवासी महिलाएं हैं, ये घुसपैठी क्या करते हैं, महिलाओं से शादी करते हैं, उसके बाद गिफ्ट डीड के जरिए इनकी ज़मीनें हड़प लेते हैं और धीरे धीरे अब ये कहा जा रहा है कि आदिवासियों की जो जनसंख्या है वो लगातार घटती जा रही है. और जो वहाँ से घुसपैठ करते हैं, बंगाल आते हैं, उसके बाद यहाँ से झारखंड आ जाते हैं, उनकी जनसंख्या लगातार बढ़ती जा रही है और वहाँ पर फर्जी सर्टिफिकेट्स बनाए जा रहे हैं, आधार कार्ड बनाए जा रहे हैं. और ऐसे में ज़रूरी ये है कि अब सरकार को उस पर एक्शन लेना चाहिए क्योंकि राष्ट्रीय सुरक्षा के लेकर के भी एक बहुत बड़ा खतरा है. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीशी या झारखंडमधल्या बातमीचा संबंध काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. मित्रांनो, लव जिहाद हा विषय गेली 10 वर्षे चर्चेत आहे. साधारणतः देशातल्या प्रगत राज्यात म्हणजेच केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक इथे लव जिहादच्या माध्यमातून झालेल्या धर्मांतरणाची चर्चा आपण प्रसारमाध्यमांमध्ये नेहमी पाहतो. पण झारखंडसारख्या मागासलेल्या राज्यात याच काळात किती वेगाने लव जिहाद झाला हे आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही. तसंच हे एक गठ्ठा मतदानाचं प्रकरण आहे. उत्तर प्रदेशातल्या पसमंदा मुस्लिमांनी भाजप सरकारच्या सर्व योजनांचा फायदा सर्वात जास्त घेतला. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत एक गठ्ठा मतदान करून भाजपला अनेक जागांवर पराभूत करण्यात महत्त्वाचा हातभार देखील लावला याची चर्चा सर्व दूर झाली आणि आजही चालू आहे. मात्र महाराष्ट्रातही एक गठ्ठा मतदान मोठ्या प्रमाणावर झाल्याने महायुतीला मोठा फटका बसला आहे याची पुरेशी चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील हिंदू आणि हिंदुत्वप्रेमी जनतेला अल्पसंख्याकांच्या एक गठ्ठा मतदानाचं गांभीर्य लक्षात यावं या हेतूनच मी ही सर्व उदाहरणं देतोय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये अल्पसंख्याक मतदारांचं प्रमाण साधारण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे 12% आहे. तसं वरकरणी हे प्रमाण फार मोठं वाटत नाही, परंतु अल्पसंख्याकांची लोकसंख्या आणि मतदार हे प्रामुख्यानं मुंबई आणि मोठ्या शहरात आणि औरंगाबाद, नांदेड अशा काही पॉकेट्समध्ये एकत्रित झालेले आहेत. त्यामुळं आधी सांगितल्याप्रमाणे सुमारे 38 विधानसभा मतदारसंघात एक गठ्ठा मतदान हा चिंतेचा विषय निश्चितच आहे. यापुढे जाऊन या एक गठ्ठा मतदानाने तयार होणारी धार्मिक कट्टरपंथीयांची बार्गेनिंग पॉवर आणि त्यांच्यापुढे मतांसाठी लाचार झालेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता उद्धव सेना हे पक्ष हा मोठा काळजीचा विषय झालेला आहे. मित्रांनो, CAA, NRC, वक्फ कायद्यातील बदल या गोष्टी आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आज आपण देशभरात विविध ठिकाणी वाढलेली धार्मिक कट्टरपंथीयांची आक्रमकता देखील जवळून अनुभवतो आहेत. या सर्वाला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी महाराष्ट्रात एक गठ्ठा मतदानाचा फारसा परिणाम
या निवडणुकीत दिसता कामा नये यासाठी आपण सर्व मतदारांनी कसून प्रयत्न केला पाहिजे. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर आधी उल्लेख केला त्या मौलाना सज्जाद नोमानी यांनी राहुल गांधींना पत्र लिहून आपल्या मागण्यांसाठी कसा सज्जड दम भरला होता ते आपण मीडियामध्ये वाचलं असेलच. ही त्यांची ताकद एक गठ्ठा वोटिंग करून निवडणुकीच्या निकालांवर धर्मगुरूचे परिणाम घडवू शकतात त्यामुळे येते. त्यामुळे आपण सर्व मतदारांना जागृत करून व्होट समर्पण करायला लावलं तर ही ताकद खच्ची होईल आणि एक गठ्ठा मतदानाचा परिणाम कमीत कमी होईल. मित्रांनो, लोकशाहीत मतांना फार महत्त्व असतं. देशात सुमारे 20% लोकसंख्या असलेल्या समाजातील धर्मगुरूंनी मतांचं हे महत्त्व ओळखलं आणि आपल्या अल्पशिक्षित समाजाला त्यांच्या अस्तित्वाची भीती दाखवत आपल्या ताब्यात घेऊन एक गठ्ठा मतदान करायला लावलेलं आहे. त्यांच्या एक गठ्ठा मतदानामुळं भविष्यात बहुसंख्याकांना होणाऱ्या त्रासाची, धोक्याची माहिती देऊन आपण सर्वांनी समस्त बहुसंख्याकांना व्होट समर्पण करायला लावूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. बहुसंख्याक बंधूंनो, जास्तीत जास्त ग्रुपमध्ये जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय सियाराम.